एकेकाळी सातपुडाच्या हिरव्यागार कुशीत वसलेलं निसर्गाच्या वरदानाने नटलेलं एक शांत शहर, जिथे सकाळची हवा फुफ्फुसांना ताजेवाणी करायची. पण आज त्याच नंदुरबारवर एक भयान काळे सावट पसरले आहे. हे सावट रात्रीच्या अंधाराचे नाही, तर दिवसा ढवळ्या डोळ्यात घुसणाऱ्या आणि श्वासावर घाला घालणाऱ्या जीव घेण्या धुळीचे आहे. शहराच्या तिन्ही दिशांना महामार्गाचे काम सुरू आहे, पण हे रस्ते विकासाचे मार्ग आहेत की विनाशाचे, असा प्रश्न पडावा इतकी परिस्थिती भीषण झाली आहे. शहराचा AQI म्हणजेच हवा गुणवत्ता निर्देशांक 144चा पार गेला असून इथली हवा आता संवेदनशील नाही, तर चक्क विषारी बनू लागली आहे. घराबाहेर पडणे म्हणजे मृत्यूला किंवा गंभीर आजाराला आमंत्रण देणे, अशी भीती आज प्रत्येक नंदुरबारकराच्या मनात घर करून बसली आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण, त्याला सविस्तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. ज्या नंदुरबारला एकेकाळी सातपुड्याच्या कुशीतील निसर्गरम्य शहर म्हणून ओळखले जायचे, त्या शहरावर आता प्रदूषणाचे काळे सावट पसरले आहे. रस्ते विकास की विनाश, असा प्रश्न पडण्या इतपत परिस्थिती गंभीर झाली असून हवेतील धुलीकणांचे प्रमाण तब्बल 70% पोहोचले आहे. घराबाहेर पडणे म्हणजे आजाराला निमंत्रण देणे, अशी भीती सध्या नागरिकांमध्ये आहे. विशेष म्हणजे नुकत्याच पार पडलेल्या पालिका निवडणुकीनंतर सत्तेची समीकरणे बसली आहेत, आणि या धुळीच्या साम्राज्यातून जनतेची सुटका कोण करणार, हा कळीचा मुद्दा ठरत आहे. नंदुरबार शहराच्या सभोवताली सध्या महामार्गाच्या कामांचा धडाका सुरू आहे. दोंडाईचा, धानोरा आणि विसरवाडी या तिन्ही दिशांना रस्ते खोदून ठेवल्याने वाहनांच्या वर्दळी सोबत धुळीचे डोंगर हवेत मिसळत आहे. शहराचा हवा गुणवत्ता निर्देशांक म्हणजेच AQI 113 ते 144च्या दरम्यान पोहोचला असून तो संवेदनशील श्रेणीत मोडतो. हवेत सूक्ष्म कण म्हणजेच PM 2.5 52.8 मायक्रोग्रॅम इतके आहेत. हे हवा फुफ्फुसात गेल्यावर श्वसनाचे गंभीर विकार जडत आहेत. रब्बी हंगामातील पिके काढल्यानंतर शेतात जाळला जाणारा काळी कचरा आणि केळीच्या बागांमधील राखेमुळे प्रदूषणात आणखीनच भर पडली आहे. नंदुरबार पालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी नुकतीच शांत झाली आहे. शहराच्या राजकारणात शिंदे सेनेच्या नेत्या रत्ना रघुवंशी यांचे वर्चस्व राहिले आहे. नगरसेवक म्हणून आणि सत्ताधारी गटाचे नेतृत्व म्हणून आता रत्ना रघुवंशी या प्रदूषणाच्या मुद्द्यावर कोणती चमक दाखवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. आता थोडं राजकीय विश्लेषण करूया. शहरात 80 कोटीच्या रस्ते विकास प्रकल्पाची कामे अर्धवट आहेत. ही कामे वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनासमोर आहे. निवडणुकीत विकास कामांची आश्वासनं दिली गेली, पण सध्या नागरिक धुळीमुळे त्रस्त आहेत. महामार्गासाठी तोडलेल्या हजारो वृक्षांच्या बदल्यात नवीन वृक्षारोपण कुठे आहे, हा प्रश्न आता विरोधक लावून धरण्याची शक्यता आहे. सत्ताधारी गटाला आता नुसते नियोजन करून चालणार नाही, तर प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून धुळीवर पाणी मारण्याचे म्हणजेच वॉटर स्प्रिंकलिंग करण्याचे आदेश द्यावे लागतील. पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर ML सावंत यांच्या मते नंदुरबारची हवा आता जीवघेणी ठरू लागली आहे. यांनी काही मुख्य त्रासी सांगितले. सर्वप्रथम श्वसन विकार, घशात जळजळ, सततचा खोकला आणि दम लागल्याचे प्रमाण वाढले आहे. द्वितीय, डोळ्यांचे आजार, हवेतील सूक्ष्म कणांमुळे डोळे लाल होणे आणि खाज येण्याच्या तक्रारी येऊन रुग्ण दवाखान्यात गर्दी करत आहे. तृतीय, कोणाला जास्त धोका, लहान मुले आणि वृद्धांसाठी ही हवा अत्यंत घातक आहे. मित्रांनो, केवळ कागदावर योजना आखून नंदुरबारचा श्वास मोकळा होणार नाही. त्यासाठी ठोस कृती हवी. खोदलेल्या रस्त्यांवर दिवसातून किमान 3 वेळा पाणी मारणे बंधनकारक करावे. महामार्गाच्या दुतर्फा तातडीने वृक्षारोपण करावे. शेतातील कचरा जाळण्याऐवजी त्याचे खत करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे. रस्ते काम रेंगाळणाऱ्या कंत्राटदारांवर दंड आकारण्यात यावा. नंदुरबारची जनता सध्या विकासाच्या नावाखाली धुळीचे गोळे गिळत आहे. निवडणुका झाल्या, नेते निवडून आले, आता वेळ आहे ती कर्तव्याची. जर प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी याकडे गांभीर्याने पाहिले नाही, तर नंदुरबार हे आरोग्याच्या दृष्टीने सर्वात असुरक्षित शहर ठरेल. मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुमचे काय मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा, आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या YouTube चॅनलला. धन्यवाद.